की सभापतीचे फॉर्म भरलेला आहे, कशा बघताय शिवसेना सोडून आणि आपला पक्षामध्ये आलेले आहे? तर पहिलं प्रथम तर मी सचिन भाऊ यांचं अभिनंदन करेन की त्यांनी आज उपसभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र दिलेलं आहे आणि त्यांचं स्वागतही करेन आणि नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं सुद्धा खरोखरच आभार मानेन की अशा प्रकारचं काम आज त्यांनी केलेलं आहे. सचिन भाऊ यांना खरोखर एक चांगलं काम मुंबईच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे म्हणते की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलते आहे की सोना नको खरीदा, तेल कमी खा, पण आमदार नक्की खासदार नक्की खरीदा, कशा बघताय? याच्यामध्ये आपण निश्चित म्हणजे चांगलं काम करतायत त्याच्या पाठीशी उभे राहणं हे प्रत्येक त्याचं काम असतं आणि त्या दृष्टिकोनातून सचिन भाऊ अहिर यांनी सुद्धा चांगलं काम करणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं. त्याच्यामुळे निश्चितपणाने एक विकासाचं जे काही काम विजन घेऊन महायुती सरकार चाललेलं आहे त्याच्या पाठीशी आज अनेक लोक उभे राहतात. अमोल मेटकरी म्हणताय की ढगफुटी अपेक्षा मोठी हे पक्षफुटी आहे कसं? नाही, पक्षफुटी अशी मी सांगतो की आज शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करत आहेत ते बघूनच आज सर्वजण उत्सुक आहेत की शिवसेनेमध्ये आणि महायुतीमध्ये यायचं. शिवसेना बराचशी वेळ फूट पडलेली आहे शिवसेनेमध्ये, पण आता तुम्ही कशा बघताय? ऑपरेशन 2-3 चालू आहे, त्याला कशा बघताय? ऑपरेशन आम्ही करत नाहीये, ते स्वतःहून काही लोक संपर्कामध्ये आहेत. चांगलं काम जे होत आहे आपल्याकडून त्या कामाची त्यांना खरोखरच जाण आहे आणि त्याच्यावरती ही होते आमदार मंगेश कुडाळकर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की मी काम करतोय त्याच्यामुळे लोक आमच्याकडे येत आहे. गणेश पांडे, मुंबई.